संभाजीनगरमध्ये आरएसएस विरोधात वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केलं। कॉलेज बाहेर आरएसएस कडून होणाऱ्या सदस्य नोंदणीला वंचितनं विरोध केला। नोंदणीतला विरोध केल्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। और इसीलिए जाते जाते मैं आप सभी को यही कहूंगा कि आगे हमारा मोर्चा होगा, आगे के लोगों का भाषण होगा। वंचित बहुजन आघाड़ी के इतर पदाधिकारी, राज्य के पदाधिकारी बात करेंगे और हमें शांतिपूर्व मोर्चा निकालना है। हम कायदा संविधान मानने वाले लोग हैं, हम कहीं पे भी कायदा और संविधान तोड़ेंगे नहीं, लेकिन हम आरएसएस को झुका के कायदा और संविधान मानने को जरूर लगाएंगे। और इसीलिए जाते जाते मैं इतना ही बोलता हूँ, आरएसएस मुर्दाबाद, आरएसएस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम, जय 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 भीम, जय भीम, जय संविधान। एक मिनिट ज्यांना विनंती करतो त्यांनी आपलं गीत सादर करावं। छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचं जे आंदोलन सुरू आहे त्याची दृश्य आपण बघितली। सुजात आंबेडकर यांनी या सगळ्या उपस्थितांना संबोधित केल्याचं आपण बघितलं। मोर्चा आता सुरू होतोय। सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा सुरू होतोय। त्यावेळेला सूचनांचं आणि कायद्याचं पालन करायचं आहे असं सुद्धा सुजात आंबेडकर यांनी सगळ्या उपस्थितांना सांगितलंय, सगळ्या आंदोलकांना सांगितलंय। वंचित बहुजन आघाडीकडून हे आंदोलन सुरू आहे। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेले। सचिन, नुकताच सुजात आंबेडकरांनी सुद्धा मोर्चाला सुरुवात होणार असल्याचं म्हटलेलं आहे। कुठे नेमका हा मोर्चा पुढे प्रस्थान करणार आहे आणि काय नेमकं त्याचं स्वरूप असेल? रिद्धी, या ठिकाणी असे 8 दिवसापूर्वीची घटना घडली होती, त्याचे पडसाद आता पाहायला मिळत आहेत। आरएसएस कार्यालयावरती आता मोर्चा काढण्यात येणार असल्याचं सुद्धा आंबेडकरांनी जाहीर केलेलं आहे। त्यांचं या ठिकाणी भाषण झालं, त्याच्या भाषणामध्ये त्यांनी आरएसएस वर निशाणा साधला, टीका देखील केलेली आहे। आम्ही संविधानवादी आहोत आणि देशातलं पहिलं असं राजकीय पक्ष आहे त्याने आरएसएसच्या विरोधामध्ये आरएसएसच्या कार्यालयावरती मोर्चा काढत आहे। त्यामुळे त्यांनी असं बोलताना पुढे जी आंबेडकरवादी संघटना पक्ष आहे त्यांना देखील असं सांगितलं की आमच्या सोबत या, आमच्या दम आहे, आम्ही पहिल्यांदा हा मोर्चा काढतोय आणि आता आम्ही शांततेने हा मोर्चा आरएसएसच्या कार्यालयावर घेऊन जाणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांना विचारणार आहोत, तुमच्याकडे रजिस्ट्रेशन आहे का? तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नसताना तुम्ही लोकांचं रजिस्ट्रेशन कसं करू शकतात, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। त्याचबरोबर दुसरा सर्वात मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केला की जी हत्यारं भारतीय सैन्यामध्ये, पोलिसांमध्ये वापरली जातात ती आरएसएसच्या कार्यकर्त्यांकडे कुठून आली, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केले आहे। त्यामुळे आता या ठिकाणी थोड्या वेळानंतर हा मोर्चा सुरू होणार आहे। रिद्धी जी, या सगळ्या आंदोलकांमध्ये नेमकं काय वातावरण आहे, काय चर्चा आहेत? फलक अनेकांनी हातात घेतलेले आहेत, जोरदार घोषणा दिल्या जात आहेत, त्याच्याबद्दल काय तपशील आहेत? नक्कीच आरएसएस विरोधातल्या या सर्व घोषणा या ठिकाणी दिल्या जातात। आरएसएस मुर्दाबाद, मनुवाद मुर्दाबाद, या फुले शाहू आंबेडकर जिंदाबाद अशा पद्धतीच्या ज्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहे ना, या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आता आरएसएस वर आम्ही धडकू अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी देत आहेत। मात्र आता सुजात आंबेडकरांनी आवाहन केलेलं आहे शांततेच्या मार्गाने हा मोर्चा घेऊन जाणार। मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे येत्या काळामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष देखील पाहायला मिळू शकतो। मात्र शांततेची भूमिका घेतल्यानंतर आता पोलीस देखील मध्यस्थी सामंजस्याची भूमिका घेतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। जी सचिन, वेळोवेळी आंदोलनाचे पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।